वांचीनाथन अय्यर नाव माहितीये? 24 वर्षाचा पोरगा, दक्षिणेमध्ये कुठेतरी राहणारा, कोडई कॅनलवरून एक ट्रेन निघते, ऍश नावाचा मॅजिस्ट्रेट आहे. त्याला हे नाव लक्षात ठेवायची, मी चुकीचं काहीतरी भाषणामध्ये सांगायचं म्हणून सांगत नाहीये. मन्याची नावाचं एक छोटं रेल्वे स्टेशन आहे आणि मॅजिस्ट्रेटला मारायचं म्हणून हा तयारी करून आला आहे. वांचीनाथन अय्यरनी काही फुटाच्या अंतरावरून ऍशला उडवला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या जबड्याच्या खाली बंदूक लावून स्वतःचा देह आणि समर्पण करून टाकला. त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. एकाच गाडीनी, एकाच ॲम्ब्युलन्सनी वांचीनाथन अय्यर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऍश यांचा मृतदेह कोडई कॅनलला घेऊन गेले. कोडई कॅनलच्या एका मोठ्या सभागृहामध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांचा मृतदेह भारतीयांच्या दर्शनाकरता म्हणून ठेवला. भारतीयांनी रांग लावून पुष्पगुच्छ वाहत वाहत या ऍशच्या मृतदेहाचं दर्शन घेतलं. वांची अय्यरचा मृतदेह घ्यायला कुणीही आलं नाही. वांची अय्यरांचा अंतिम संस्कार बेवारस मृतदेह म्हणून केला गेला. आमच्या देशाचा क्रांतिकारक, आमच्या देशाचा क्रांतिकारक भाई बालमुकुंद नाव माहिती आहे? भाई बालमुकुंद, अवध बिहारी, मास्टर अमीरचंद, बसंत कुमार बिस्वास हे दिल्लीमध्ये चांदणी चौकात ज्यावेळेला लॉर्ड हार्डिंग्स वरती बॉम्ब फेकला होता की नाही, तो हत्तीवरून चालला होता. त्यावेळेला मोठी घटना घडली. कलकत्त्यावरून ब्रिटिशांची राजधानी ही पहिल्यांदा दिल्लीला शिफ्ट केली गेली आणि मोठ्या दिमाखात तो चालला होता हत्तीवरून, एक बॉम्ब फेकला, वाचला त्याच्यामध्ये, पण या चौघांना फाशी झाली. भाई बालमुकुंदांची फाशी जेव्हा घोषित झाली, त्यांची बहीण घरामध्ये धावत आली की दादाला फाशी होणार, दादाला फाशी होणार. बायको आहे घरामध्ये, राम रखी नावाची. सिनेमामधले रोमॅन्टिक सीन आपण खूप पाहिले असते. हिरो हिरोईनचे ते प्रेमाचे संवाद आपण रील्स मध्ये आणि शॉर्ट्स मध्ये खूप वेळा रिप्ले करून पाहिले असते, युट्यूब वरती पाहिले असतील. परंतु फाशी घोषित झाल्या